नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर पहा, सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळी म्हणजे थोडं लेटच आज, कारण आज काही डबा वगैरे नव्हता, त्यामुळे थोडंसं लेट. कारण बाकी मग कामं करून घेतली थोडी आणि मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज शेवग्याची शेंग बनवण्याचा हेतू आहे, म्हणजे बनवली आहे. आणि आता जिरी मोहरीची फोडणी घालून घेतली, त्यानंतर घातलेला आहे आपला घरचा मसाला. आणि शेवग्याच्या शेंगा वगैरे मस्त अशा चिरून घेतल्या, त्यामध्ये थोडी हरभरा डाळ घातली. हरभरा डाळ घातली ना, त्याचा एक वेगळा म्हणजे असं छान चव येते, जरा मला आवडते ती हरभरा डाळ घातलेली. आणि ही ट्रेडिशनल पद्धतीने म्हणावं लागेल. आता ट्रेडिशनल का, तर म्हणजे जुनं बायका म्हणजे घालायचं तसं ते कारळे वगैरे. तर मी देखील कारळे आणले होते आणि ते धुवून स्वच्छ करून भाजून ते बारीक असं कूट करून ठेवलेलं आहे. तर कूट करून ठेवलं आहे, तर त्याला कसं होतं की बाबा कारळ्याचे ते चटणी पण कोणी खातं वगैरे, किंवा भरपूर काही काही वेगळे वेगळे असतं. पण भाजीमध्ये जर घातलं तर ते ठराविक भाज्यांमध्ये, जसं की आपण शेवग्याची शेंग असेल, किंवा मग बाबा बटाटा असेल, किंवा कडधान्याचे काही काही असतील, तर त्यामध्ये ठीक आहे, तर छान वाटतं खायला. म्हणून मी तो कारळ्याचा कूट करून ठेवलेला आहे. आणि माझी आजी देखील ना कारळ्याचा कूट करायचे, नंतर मम्मी देखील करायची, पण अजून तिच्याकडं असतं, पण ती कमी प्रमाणात आता करते. आणि तर कारळे हा असा विषय आहे. त्यातलं जे तेल असतं ना, ते आपले जॉईंट असतात ना हाडाचे, तर त्याला ते म्हणजे तेल पुरवून आपलं जे म्हणतात ना, पहा कोरडं पडतात आणि गुडघेदुखी किंवा हाडांचा आवाज येतो, तर त्यासाठी ना कारळे अतिउत्तम असतात. तर त्यानंतर कारळ्याचा कूट देखील घातला मी. तर त्यासाठी ना डॉक्टर पण सजेस्ट करतात की तुम्ही कारळे असं खाल्ले ना, तर त्याचं तेल आपल्या जॉईंटमध्ये ते छान राहतं म्हणून नाही ना. आणि मला आवडतं स्पेशली. पण काही लोकांना का आवडत नाही की ते काळं असतं वगैरे, म्हणून काळी भाजी होती वगैरे, तर असं काही नाही. आणि आता ही काळी कढई जी आहे, तर त्याविषयी जर बोलताल तर असं नको व्हायला की काळी कढई वगैरे असं तसं. तर ही आहे लोखंडाची कढई, आणि लोखंडाची कढईमध्ये की छान होतं, आणि जरा लोहही आपल्या शरीराला मिळून जातं. तर मी बऱ्यापैकी लोखंडाच्या तव्यामध्ये पण करायचे थोडंसं, पण जेव्हा आपण थोडीशी रस्साची भाजी करतो, तर मग ते होत नाही शक्य, किंवा छोट्या तव्यामध्ये एवढी भाजी वगैरे. तर ही शेवग्याची शेंग पण ना फार टेस्टी होती, म्हणजे अगदी आपण म्हणतो ना देशी पद्धतीने, गावरान पद्धतीची अशी होती, एवढी टेस्ट आहे. आणि त्यामध्ये मांस देखील, म्हणजे असतं ना आपण म्हणतो ना मध्ये, तर ते देखील जास्त होता. तर छान अशी टेस्ट झाली आणि खूप छान झालं. आणि एक जेव्हा त्याला उकळी आली ना भाजीला, तेव्हासुद्धा असा वेगळा ॲरोमा सगळ्या घरभर पसरला होता ना, खूप छान वाटत होतं. तर अशा पद्धतीने आपण आज बनवली आहे एकदम ट्रेडिशनल अशी शेवग्याची भाजी. जसं की काही काही हॉटेलमध्ये आता पहा की तोच प्रकार आहे, जे ट्रेडिशनल म्हणजे. आणि शेवग्याची प्रकार, आता इथे मी कोणत्याही हॉटेलचं नाव वगैरे घेत नाही, पण बऱ्यापैकी तुम्ही आता ॲडव्हर्टायझिंग वगैरे जर पाहत असाल, तर शेवग्याचे इतकं चालला आहे ट्रेंड हॉटेलमध्ये शेवग्याची भाजी. आणि खरंच आहे की आम्ही आता हे 4-5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, लातूरमध्ये एका हॉटेलला गेलेलो, सिद्धेश्वर म्हणून काहीतरी असं, ते सिद्धेश्वर, मी ते माझ्या चॅनलवर पहिलंही सांगितलेलं आहे. आणि ना तिथे मेथी मलाई आणि तवा शेवगाव इतका सुंदर, इतकी टेस्ट. आम्ही अक्षरशः पनीर नाही खाल्लं, पण ती मेथी मलाई जी होती ना त्यांची स्पेशालिटी, ती खाल्ली आणि खूप छान वाटलं मला. तर अशा पद्धतीने ना हॉटेलमध्ये देखील शेवग्याची भाजीचं आहे ना ट्रेंड खूप आहे. आणि काय आहे, तर ते ट्रेडिशनल जे आता म्हणजे उकडून घेतलं, मग त्यानंतर मग ते पाणी वतून द्यायचं, तर मग त्यामध्ये चव राहत नाही. जो शेवग्याचा अर्क आहे, जसं आपण शेवग्याच्या शेंगांचं सूप करतो, तर ते सूप जे असतं ना, तर ते अर्क असतो, आणि त्याचं जे आपण म्हणतो सत्व, तर ते सत्व मिळालं पाहिजे. आणि अशा पद्धतीने शेवग्याची शेंग आज बनवली होती. तर आता खूप काही बोलले आहे मी शेवग्या विषयावर, आणि ते आता खूप होईल, तर ठीक आहे, चला आता
जाऊया आपण पुढे. हे पहा, छान अशी शिजली आता ही शेंग आणि चांगला रस्सा देखील आटत आलेला आहे. हे पहा. आता आपण ह्यावर मस्त अशी कोथिंबीर पेरायची आणि वेगळा असा स्मेल आणि किती छान असे झाले पहा. आता ह्यावर कोथिंबीर पेरून घेऊया. कोथिंबीर पेरलेली आहे ह्याच्यावर आणि आता आणि लोखंडाच्या कढईमध्ये बनवल्यामुळे ना खूपच त्याला असं काळ्या मसाल्याचा आहे ना म्हणजे असं कलर येतो आणि चव पण वेगळी येते का. ही अगदी अशी पहा, किती छान शिजले पहा, अगदी छान शिजून झालेली आहे. आणि शेवग्याच्या शेंग्याचं जे पूर्ण चव आहे ना ती तशीच त्यामध्ये उतरली जाते पहा. ज्यावेळी आपण आहे ना त्यामध्ये परतून घेतो आणि म्हणजे त्याचा जो आपण म्हणतो ना सूप बनवतो, जसं की ते पाणी वगैरे शेवग्याच्या शेंगांचं, तर ते त्यानुसार ती चव आली पाहिजे. त्यामुळं ती वेगळी शिजवून घेतली ना ते पाणी वेगळं आणि ते त्याचा काही उपयोग होत नाही. एवढी भांडी घासून झालेत पहा. आणि आता करायचे आहेत भाकरी आणि थोडं भात देखील करणार आहे. पण वेळ आहे कारण आता बाकीची थोडीशी क्लिनिंगची कामं करणार, कारण दुपारी हे येणार आहेत ना तर वेळ आहे. तर हे आल्यानंतर की नाही म्हणजे जेवण करणार सोबत, कारण सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि आज शनिवार असल्यामुळं सकाळची शाळा आहे तर ते येतीलच दुपारी आणि तोपर्यंत माझे कामं देखील होतील सगळे आवरून. आता कामावरून घेऊन मग नंतर गरम गरम भात ठेवणार, कारण कसं भाताला वेळ लागत नाही आणि 2 भाकरी करायच्या, त्यामुळं फारसं काय वेळ लागत नाही, गरम गरम छान होतं. त्यामुळं मी थोडंसं लेट बनवणार आहे भाकरी आणि भात. बाकी तोपर्यंत आता झाडांना पाणी वगैरे घालून घेतले आणि देवपूजा देखील आहे, अजून बरेचसे कामं आहेत आणि वाजले आहेत 10. कारण हे सगळी भांडी तोपर्यंत भाजी वगैरे करून घेतली आणि झाडांना पाणी, त्यानंतर आता कपड्यांच्या घड्या, असे भरपूर काही कामं आहेत. तर आता होणार आहेत भाकरी आणि इथे पाणी थोडं गरम करून पीठ भिजवून मग पोळपाटावरच करणार आहे छान छान 2-3 भाकरी. त्यानंतर इथं भात झालेला आहे आणि मस्त असं जेवण करणार आहे. तर चला, दुपारी जेवण इतकं छान झालं ना आणि म्हणजे झोपून घेतलं आहे. तर हे अजून झोपलेलेच आहेत. आता उठले जस्ट आणि माझं चाललं होतं काम, कारण भांडी वगैरे ठेवली होती तसेच जेवणाची, तर क्लीन केली. आता चहा करणार आहे आणि इतकं जेवण झालं ना म्हणजे खूप भूक लागलेली आणि उशीर पण झालेला हेपर्यंत. नेमकं मी टायमिंगमध्येच हे केलं, तर स्वयंपाक झाला आणि ह्यांचा कॉल आला की ना मस्त तोपर्यंत सगळी तयारी केली, कांदा काकडी वगैरे सगळं चिरून मस्त. आणि शेवग्याची भाजी पण खूपच छान झालेली, म्हणजे एकदम मस्त आमटी. आता संध्याकाळी लाईटली, कारण दुपारी खूप जेवण झालं आणि ह्यांनी देखील खूप भूक लागलेली ना, दोघांनी तवा मारला. आणि आता संध्याकाळी थालीपीठ वगैरे बनवायचं. थालीपीठाचं पीठ आहे, जे भाजणी वगैरे थालीपीठाची, तर ती भाजणी आहे. तर 2 थालीपीठ केले ना तर भरपूर होतात, कारण मी तर नाहीच आता संध्याकाळी, म्हणजे ओघर होतं मग जेवलं की. मी जरा
कमीही केलं आणि हे पण रात्रीचं जेवण कमी करतात. संध्याकाळचा स्वयंपाक अगदी सिंपल थोडा असतो, तरी पण रात्री मला ते कारळ्याचं कूट करणं असेल ऑदर बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्यानंतर खीर केली, भात केला आणि खीर म्हणजे एक एवढीच वाटी असेल, एवढेच म्हणजे 2 फुलपात्र भरून दूध आणि थोडीशी शेवई, कारण मागे ह्यांनी एक शेवई आणली आणि ती शेवई एवढी बेकार होती की ती दुधामध्ये टाकली ना तर दूध फाटत होतं. तर आता कसं आहे, ह्यांना एवढं पुरुष माणसांना त्यातलं काय एवढं कळत नाही की बाबा कशी शेवई घ्यावी किंवा काय. ती शेवई एवढी भंगार लागली आणि दूध चांगलं होतं, कारण दूध उकळून उकळून घेतलं आणि शेवई टाकल्याबरोबर ते हे झालं. तर मग मी काल शेवई आणली, जे दुपारी गेली होती तिथे, आणि ती एवढी छान झाली होती ना खीर रात्री. तर त्यांच्यापुरती केली, त्यांना आवडते तर त्यांचं चालू होतं. आता आज थालीपीठ, ज्या ज्या रेसिपी त्यांच्या फरमाईश असते, रोज एक एक चालूच असते. परवा कोथिंबीर, रात्री खीर, आज थालीपीठ खायचे. जे त्यांना खायचं असतं ते संध्याकाळी मी बनवून देत असते, त्यांच्या आवडीचा कोणताही पदार्थ. आता पाहू. तर चला, मी चहा करते आणि ह्यांनाही द्यायचं आहे. त्यानंतर हे जातील मेडिकलमध्ये. मग माझं चालू होईल काम, थोडंसं थालीपीठ वगैरे बनवून ठेवणार आणि मग चालायला वगैरे जाणार.